मोहम्मद अली शेख साहेब ते लोकसभेच्या नंतर जे काही परिवर्तन झालं, महाविकास आघाडीच्या सोबत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये आला, मात्र त्या दरम्यान काही घटना घडल्या आणि त्यामुळं मुस्लिम समाजाची आजची परिस्थिती थोडीशी डामाडोल झालेली आहे। या अनुषंगानं विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी काही प्रश्नोत्तर करणार आहोत, त्यांचं मत जाणून घेऊया। ॲडव्होकेट मोहम्मद अली साहब, आपण MIMचे जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्या पोलीस फ्लॅश न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। थँक्यू। या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये MIM पक्षाची नेमकी भूमिका काय राहील? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व देशानं पाहिलं की ज्या प्रकारे मुसलमानांनी व समविचारी लोकांनी महाविकास आघाडीला एकट्ठा मतदान केलेलं आहे आणि त्या एकट्ठा मतदान केल्यानंतर महाविकास आघाडीने किंवा ज्या लोकांनी त्यांचा मत घेतला त्यांनी त्यांच्यासोबत काय केलेलं आहे ते सगळ्यांच्या समोर आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर मुसलमानांनी एकट्ठा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं। त्याच्यानंतर मुसलमानांना काय भेटलं तर विशाळगडची ते दंगा भेटलं। त्या दंग्यामध्ये मुसलमानांची ही मागणी होती की ज्यांना आम्ही मतदान केलं कमीत कमी त्या लोकांनी त्या घटनेचा निषेध केला पाहिजे किंवा दंगेखोरांविरुद्ध कायदेशीर कारवाईची त्यांनी मागणी केली पाहिजे होती, पण तसं झालेलं नाही। आता भावना अशी झालेली आहे की आम्ही मतदान कुणालाही देऊ, जर आम्ही काँग्रेसला मतदान केला, राष्ट्रवादीला केला, शिवसेनाला केला तरी आम्हाला काही कुणाकडून मदत भेटणार नाही आणि काही बदल होणार नाही। एक आमच्या समोर आहेत खुले दुश्मन आणि एक आहेत छुपे दुश्मन। याकरिता आमची अशी भावना झालेली आहे की आता आम्ही कुणाला मतदान करणार नाही, कुणाला बी केले तर तेच आहेत। त्यामुळे आम्ही स्वतःची एक ताकद स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि मागच्या 13 जुलैला औरंगाबादमध्ये खासदार बॅरिस्टर सदुद्दीन ओवैसी साहेबांच्या अध्यक्षतेमध्ये एक मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये प्रदेशचे अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष आणि पूर्ण महाराष्ट्राची टीम होती। त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन सौबळावर पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहे। लातूर जिल्ह्याच्या बाबतीत तुमची काय भूमिका असेल? आता लातूर जिल्ह्याबाबतीत आपण बोलायचं असेल तर लातूरमध्ये असं झालेलं आहे की जे पक्ष आहेत त्यांनी जनतेला आतापर्यंत धोका दिलेला आहे, विश्वासघात केलेला आहे। लातूरमध्ये सेटिंग आहे, इथे निलंगा आणि औसा हे भाजपासाठी सोडण्यात आलेली आहे, लातूर शहर आणि ग्रामीण हे काँग्रेससाठी सोडण्यात आलेली आहे, उदगीर आणि अहमदपूर हे राष्ट्रवादीसाठी सोडलेली आहे। हे सगळे आपसामध्ये एक अंडरस्टँडिंग सोबत काम करीत आहेत, त्याच्यामुळे इथल्या विकासावर यांचा लक्ष नाही। सगळेच आपसामध्ये तडजोड करून राजकारण करतात, त्याच्यामुळे लातूरच्या विकासासाठी यांच्याकडे काय राहिलेलं नाही। त्याच्यामुळे लातूरची जनता आता सध्या अवेअर झालेली आहे आणि नक्की एक बदल घडणार आहे या निवडणुकीमध्ये। म्हणजे आता लातूर शहराचं जर बघितलं, शहर मतदारसंघाचं, तर अमित देशमुखाकडे आजपर्यंत पारंपरिक पद्धतीनं मुस्लिम समाज मतदान करत आलेला आहे काँग्रेसला, आता तो भाजपकडे जाईल का? नाही, मी आता सांगितलं की आमची अशी भावना झालेली आहे की ह्यांना मतदान करो की त्यांना मतदान करो, कुणीच आमचे नाहीत। त्याच्यामुळे स्वतःची एक ताकद स्थापन करण्याची अशी मानसिकता लातूरच्या लोकांमध्ये झालेली आहे। आता अमित देशमुखांना मुसलमानांनी भरभरून मतदान केलेलं आहे। तो अमित देशमुख 4.5 वर्ष गायब असतात, आखरीच्या 2.5 महिन्यामध्ये येतात, हात जोडून सगळ्यांना विनंती करतात आणि एका सभेमध्ये रडतात वडिलांची आठवण करून। हे सगळे ह्या पद्धतीने सगळे अवेअर झालेले आहेत लातूरचे लोक। लातूरच्या विकासाबद्दल ह्यांना काही देणं घेणं नाही, हे विधानसभेमध्ये जात नाही, विधानसभेमध्ये जाऊन लातूरचे प्रश्न मांडत नाहीत, इथे अवेलेबल नसतात, इथले प्रॉब्लेम कुणाला सांगायचं हे कुणाला माहीत नाही। इवन काँग्रेसचे लोक त्यांचे स्वतःचे जे प्रश्न असतात ते दुसऱ्याकडे घेऊन जातात,
कित्येक काँग्रेसचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते आमच्याकडे येतात. तर असं झालेलं आहे की 4.5 वर्ष गायब राहणारा आमदार म्हणून त्यांची ओळख झालेली आहे. आणि लास्ट सेशनमध्ये अमित देशमुख गेले, आपण सांगितलं की लातूरचा जो मुसलमान आहे भरभरून त्यांना मतदान करतो. लास्ट सेशनमध्ये ते विधानसभेमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण द्या. ज्या समाजाच्या वोटिंगमुळे तुम्ही निवडून येतात त्या समाजाला हायकोर्टाने आरक्षण द्या म्हणून सांगितलेलं आहे. त्यांचा एम्पेरिकल डेटा आहे, मुसलमानाचा एम्पेरिकल डेटा आहे. हायकोर्टाने मुसलमानांना आरक्षण द्या म्हणून असं सांगितलेलं आहे. त्या समाजाबद्दल तुम्ही बोलत नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मुसलमानांच्या साथ आहे. मुसलमानांनी मराठा आरक्षणाला प्रत्येक वेळेस साथ दिलेली आहे. पण आमदार अमित देशमुखांना आमचा एक प्रश्न आहे, आमच्या वोटिंगमुळे तुम्ही आमदार बनता आणि आमचं नाव घेण्यासाठी तुम्हाला लाज वाटते. मुसलमानाच्या आरक्षणाबाबत तुम्ही का बोलत नाही? तर असं झालेलं आहे की प्रत्येक राजकारण्याला प्रत्येक समाजाच्या नाराजीची फिकर आहे. हे समाज नाराज होईल, त्याला नाराज करता येणार नाही. पण मुसलमानाच्या नाराजीमुळे कुणालाच काही प्रॉब्लेम नाही आणि त्यांना त्यांची फिकरही नाही की मुसलमान नाराज होतील, त्यांना काळजीच नाही. पण ह्यावेळेस अमित देशमुखांना ज्या मुसलमानाने मतदान केले त्या मुस्लिम समाजासाठी त्यांनी आरक्षणाबाबत काही बोललेलं नाही. मुसलमानांनी ज्यावेळेस त्यांना मतदान केलं हे म्हणून केलं असेल की 5% जे आरक्षण मुसलमानांचं आहे ते मांडतील, मराठाचं आरक्षण मांडतील. पण फक्त ते मराठाच्या आरक्षणाबाबत त्यांनी प्रश्न मांडलेला आहे, मुसलमानाबाबत काही बोललेलं नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुसलमान ठरवतील अमित देशमुखांना काय करायचं आहे. म्हणजे आता इथं लातूर शहरामध्ये माझ्या असं ऐकण्यात आहे की मुस्लिम हे निर्णायक मतदान आहे. मग तुम्ही स्वतःचा उमेदवार दिला तर त्याचा फायदा पुन्हा काँग्रेसला होणार नाही का? कसं शक्य आहे? ही पहिली वेळेस आहे जेव्हा काँग्रेसचेच लोक म्हणतात की हे डमी आमदार आहे. लातूरचे लोक वैतागलेत. लातूरच्या लोकांसमोर ऑप्शन नव्हता, ह्याला नाही द्यायचं तर कुणाला द्यायचं, समोरचा बी कुणी कॅन्डिडेट. पण यावेळेस तशी परिस्थिती नाही. यावेळेस नक्की बदल घडणार आहे. मला असं वाटतो की प्रत्येक पक्ष एक खंबीर उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आमचाही पक्ष तशीच तयारीमध्ये आहे. स्वबळावर लढणार की दुसऱ्यासोबत युती करणार, आघाडी करणार? नाही, युतीचा वगैरे ते जे अधिकार आहेत आमच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे आहेत. आम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे की स्वबळावर लढण्याची तुम्ही तयारी ठेवा. उदगीर विधानसभा मतदारसंघातही मुस्लिम बहुसंख्येने आहेत आणि अगोदर राष्ट्रवादी म्हणून मुस्लिम समाजांनी विद्यमान आमदारांना मतदान केलं होतं. या पुढची भूमिका काय असेल? ज्यांना मुसलमानांनी तिथं मतदान दिलं होतं ते लोक भाजपाच्या ओटीमध्ये जाऊन बसलेले आहेत. राष्ट्रवादीला मुसलमानांनी मतदान केले आणि ते राष्ट्रवादीचे आमदार किंवा त्यांचा पक्ष भाजपासोबत जाऊन बसलेला आहे. त्याच्यामुळे ही भावना जी लातूरमध्ये आहे तीच भावना उदगीरमध्ये आहे की कुणाच्या हाताकडे आता मुसलमानांनी बघायचं नाही आहे आणि समविचारी लोकांनी, दलित समाजाने त्याच्याकडे बघण्याची गरज नाही. मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनच्या एक उमेदवार आम्ही खंबीर उमेदवार देणार आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमचा उमेदवार निवडून येईल. अच्छा, इतर जिल्ह्यामध्ये आपली काय भूमिका असणार? म्हणजे किती MIMचे उमेदवार लातूर जिल्ह्यामध्ये स्वतंत्रपणे लढतील? आम्ही सहा मतदारसंघामध्ये स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहोत. आता बघू पुढे पक्ष काय ठरवतो. आमची तर तयारी आम्ही करीत आहोत स्वबळावर लढण्याचीच. 6 कोणते कोणते मतदारसंघ असतील असे? शहर आहे, ग्रामीण आहे, औसा आहे, निलंगा आहे, अहमदपूर आहे, उदगीर आहे. पुढे एकूण वाटचाल कशी असेल आपली MIMची? लातूरच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहोत. कारण लातूर शहराने किंवा लातूर जिल्ह्याने आतापर्यंत मोठमोठे कित्येक लोकांना मोठे स्थान दिले, त्यांना पाठबळ देऊन. ह्या लातूर जिल्ह्यामध्ये कित्येक मुख्यमंत्री झालेत, कुणी गृहमंत्री झालेले आहेत. प्रत्येकाने लातूरच्या जनतेचा वापर केलेला आहे. लातूरच्या जनतेच्या विकासाकरिता काहीच केलेलं नाही. आता लातूर जिल्हा एवढा नामांकित जिल्हा आहे पण इथं जिल्हा रुग्णालय नाही.
असे अनेक प्रश्न आहेत. आमच्या पाण्याचा प्रश्न आहे, खूप प्रश्न आहेत. पण ज्या राजकारण्यांना लातूरच्या जनतेनं मोठं केलं त्या राजकारण्यांनी लातूरच्या विकासासाठी काहीच केलेलं नाही. त्याच्यामुळे एक आत्ताचा जो युवक आहे एक नवीन परिवर्तन घडवून तो स्वतः पुढे येण्याच्या तयारीमध्ये आहे. अच्छा, नमस्ते, धन्यवाद. थँक्यू.